आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी, तसंच मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, दीपक मानकर, रमेश कोंडे, हेमंत रासने, धीरज घाटे, प्रदीप देशमुख, भगवान पासलकर, दिलीपराव वराटे, दीपाली धुमाळ, प्रदीप धुमाळ, किरण बारटक्के, गणेश बिडकर, वर्षा तापकीर, हर्षदा वांजळे, सायली वांजळे, सचिन दोडके, सचिन दांगट, वृषाली चौधरी, वासुदेव भोसले, शरद बराटे, हरिदास सरवड, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आपले आयुक्त विक्रम कुमार, तसंच हॉस्पिटलचे पार्टनर श्रीयुत अंबर आयादे, त्यांचे सगळे सहकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये आलेत, आपल्या जिल्ह्यात आलेत, आपल्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजींचं मनापासून स्वागत करतो। आज जवळपास 500 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन ही आपण इथं घेतलेली, एक तर 380 कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनंच भूमिपूजन झालं आणि बाकीची 4 ऑनलाईनने केलेली आहे। लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल। आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे दादाही म्हणले की मी बोलत नाही, तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या, कारण 11 वाजता एक महत्त्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे VCच्या द्वारे पंतप्रधान स्वतः करतायत आणि जवळपास 14 अन्य विमानतळाचं देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे। 9800 कोटी रुपयांची विमानतळं आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत, त्याचं उद्घाटन आहे। त्यामुळे त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे। खरं तर 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत। ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात। आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये OBC ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे, लवकर त्याचा निकाल लागेना। सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या। ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे, याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी। मित्रांनो, आरोग्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे कोरोनाच्या काळामध्ये उभ्या जगाला कळलं, राज्याला कळलं, देशाला कळलं, पुण्याला देखील कळलं आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स ह्यांची किती गरज आहे हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातूनच नंतर गेले 2 वर्ष हे महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत दादा पाटील असतील, मी असेल, देवेंद्रजी असतील, भीमरावजी असतील, आम्ही सगळ्यांनी की बाबा कामं झाली पाहिजे, शेवटी निधी मर्यादित आहे आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे। मित्रांनो, कदाचित तुम्हाला अशी शंका येईल की हे हॉस्पिटल उभं केल्यानंतर आमचं काय, ह्याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला आहे, लोकप्रतिनिधींनी केलेला आहे। 450 बेड ज्यावेळेस इथं होणार आहेत त्याच्यातले 10% बेड्स पूर्णपणे मोफत आणि 6% बेड शासकीय दराने, अशा प्रकारे 16% बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता ज्यांची ऐपत नाहीये परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता ह्या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे। त्याच्यामुळं कुणी काळजी करण्याचं कारण नाही, शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण काम करत असतो। आज इतरही अनेक प्रकारची उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मित्रांनो, हे हॉस्पिटल करण्याच्या करता मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय, काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय, म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुठे आलेलं नव्हतं। एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या, आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला
परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही. आता मी बोर्ड बघितले 10 वर्ष 7 वर्ष काही नाही, हे मी खरं बोलतो. त्याच्यामध्ये 2 वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं, मी देवेंद्रजींना म्हणालो, देवेंद्रजी आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला मर्यादित प्लॅन आहे. मग देवेंद्रजी म्हटलं की आपण असं करू, मल्टी स्पेशालिटीचा विचार करू, आणि त्याच्यातनं हा विचार पुढे आला. तो दादांनाही आवडला, तो मलाही आवडला, तो भीमरावजींना पण आवडला, आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहत आहे. मित्रांनो, आपल्या एकंदरीत ह्या 2 वर्षात नुसतं हेच नाही, वारज्याच्या बरोबर चंद्रकांत दादा पाटील, तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय. देवेंद्रजी असंच आम्ही हॉस्पिटल करतोय. ते तर किती बेडचं आहे? 550 बेडचं आहे. पण त्याच्यात पण गरिबाच्या करता आरक्षित ठेवलंय, त्याच्यात पण शासकीय खर्चाने ठेवलंय. त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. आम्ही 30-30 वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत, आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज, दुर्लक्षित समाज ह्याकरता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहेत. जाता जाता भीमरावांनी एक मुद्दा काढला 34 गावांचा. मध्ये मी आणि चंद्रकांत दादांनी ह्याची बैठक घेतली होती. देवेंद्रजी गोविंदराजला मी गुरुवारी रात्री एक मीटिंग केली, आणि त्याच्यामध्ये आपण शास्तीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे. तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्तीकराचं सध्या थांबवा, लोकांना त्रास देऊ नका, वसुली करण्याच्या भानगडीमध्ये आत्ता लगेच पडू नका. त्या संदर्भात महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, चंद्रकांत दादा पाटील, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतोय. यदा कदाचित आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो, ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा GR एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील हा काढू, आणि शास्त्रीकराचा जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून देऊ. आपण काळजी करू नका. कुणी काही आणखी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील, काही ते खरं नाही. शेवटी सरकार इथं आपलंच आहे, आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत. मगाशी बोलत असताना एक भीमरावांनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय कामं चाललेली आहेत देशामध्ये. मी एवढंच जाता जाता सांगतो, जनतेहो, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे, एवढाच आपला सगळ्यांचा निश्चय आहे. एवढी खुणगाट मनाची बाळगा, आणि ह्या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.